नमस्कार मित्र हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपण जर अर्ज केलेला असाल आणि आपला अर्ज जर अप्रूव्ह झालेला असेल म्हणजेच मंजूर झालेला असेल तरी देखील या कारणामुळे आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकत नाहीत। आपला अर्ज जरी अप्रूव्ह झालेला असला तरी देखील। आता मित्र ते कारण नेमकं कोणतं आहे? बऱ्याच जणांनी या संदर्भात फोन करून मेसेज करून मला प्रश्न विचारलेला आहे। बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपल्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त आहे। व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती जर मित्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील। तर मित्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपण अर्ज केलेला आहात, आपला अर्ज अप्रूव्ह देखील झालेला आहे म्हणजेच मंजूर देखील झालेला आहे। पण बऱ्याचशा लाभार्थ्यांचा हा प्रॉब्लेम आहे की त्यांचं बँक खातं जे त्यांनी फॉर्म भरताना दिलेलं आहे, लक्षात घ्या, जे फॉर्म भरताना बँक खातं दिलेलं आहे ते बँक खातं डीबीटी लिंक नाही आहे, आधार संलग्न नाही आहे, एनपीसीआय मॅपिंग नाही आहे। त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये जरी त्यांचा अर्ज अप्रूव्ह झालेला असला तरी देखील त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकत नाहीत। कारण मित्र आपल्याला या योजनेचे दरमहा 1500 रुपये जे आपल्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत ते डीबीटी अंतर्गत जमा केले जाणार आहेत। त्यामुळे आपल्या आधारला कोणतं बँक खातं संलग्न केलेलं आहे, कोणतं बँक खातं डीबीटी लिंक आहे, एनपीसीआय मॅपिंग आहे, त्याच बँक खात्यामध्ये आपले हे पैसे जे आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे महिना 1500 रुपये ते जमा होणार आहेत। आता काही जणांचा काही प्रॉब्लेम आहे की त्यांनी फॉर्म भरताना एक बँक खातं दिलेलं आहे आणि चेक केल्यानंतर त्यांना जे बँक खातं दाखवत आहे ते दुसरं दाखवत आहे। मग आता त्यांचा नेमकं काय प्रॉब्लेम होणार आहे? तर ज्यांचं बँक खातं त्यांनी फॉर्म भरताना दिलेलं आहे पण डीबीटी चेक केल्यानंतर त्यांचं बँक खातं हे दुसरं दाखवतंय। आता डीबीटी आपलं बँक खातं आहे का नाही हे कसं चेक करायचं या संदर्भात याआधीच्या एका व्हिडिओमधून आपण माहिती जाणून घेतलेली आहे। तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला एंड स्क्रीनला दिलेला आहे। तो व्हिडिओ पाहून तुमचं बँक खातं देखील डीबीटी लिंक आहे का, एनपीसीआय मॅपिंग आहे का नक्की लगेच चेक करा। आता ज्या लाभार्थ्यांनी फॉर्म भरताना जे बँक खातं दिलेलं आहे ते बँक खातं मात्र त्यांचं डीबीटी लिंक दाखवत नाहीये, दुसरंच बँक खातं दाखवत आहे। तर आता त्या लाभार्थ्यांना नेमकं कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा होतील? तर जे बँक खातं आपलं डीबीटी लिंक आपल्याला दाखवलं जात आहे त्या बँक खात्यामध्ये आपले पैसे जमा होऊ शकतात। पण जोपर्यंत शासनाकडून निधी वितरित केला जात नाही, म्हणजे आता पहिला हप्ता जो 17 तारखेला वितरित केला जाणार आहे त्यानंतर तुम्हाला समजणार आहे की तुमच्या बँक खात्यामध्ये जे डीबीटी लिंक खातं आहे त्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत का। आणि जर तसं काही झालं नसेल तर आपल्याला त्या संदर्भात नंतर शासनाकडून माहिती दिली जाईल की तुम्ही जे बँक खातं दिलेलं आहे ते डीबीटी लिंक नसल्यामुळे तुमचे पैसे अजून अडून राहिलेले आहेत, तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला डीबीटी लिंक खातं करून घ्यावं लागेल। या संदर्भात शासनाकडून काहीतरी माहिती दिली जाईल। आता दुसरा जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की आम्ही जे बँक खातं दिलेलं आहे ते आमचं बँक खातं डीबीटी लिंक दाखवत नाहीये किंवा आम्हाला ते डीबीटी लिंक आहे असं दाखवतंय पण त्या ठिकाणी इनएक्टिव्ह दाखवतंय। अशा पद्धतीने म्हणजे आम्ही हे जे बँक खातं दिलेलं आहे हे इनएक्टिव्ह आहे, मग आमचं बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील का? तर होणार नाहीत, कारण तुमचं जे बँक खातं आहे ते आधार संलग्न तर दाखवलं जात आहे पण डीबीटी लिंक ऍक्टिव्ह नाही आहे, एनपीसीआय मॅपिंग ऍक्टिव्ह नाही आहे। त्यामुळे अशा पद्धतीने जर ऍक्टिव्ह दाखवत असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत हे पैसे जमा होणार आहेत। आता लक्षात घ्या, तुम्हाला तुमचं बँक खातं डीबीटी लिंक आहे का, एनपीसीआय मॅपिंग आहे का चेक करावं लागणार आहे आणि ते बँक खातं तुमचं ऍक्टिव्ह आहे का, म्हणजे डीबीटी लिंक साठी ऍक्टिव्ह आहे का अशा पद्धतीने पाहावं लागणार आहे। आणि जर तुमचं बँक खातं इनएक्टिव्ह दाखवत असेल तर तुम्हाला बँकेमध्ये संपर्क करावा लागेल, बँकेमध्ये अर्ज करावा लागेल आणि आपलं बँक खातं जे आहे ते डीबीटी लिंक ऍक्टिव्ह करून घ्यावं लागेल। त्यानंतर मित्र आता तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे फॉर्म भरताना बऱ्याच जणांनी जे बँक खातं दिलेलं आहे ते बँक खातंच बंद आहे, त्यांना माहित नाही आहे की आपण त्या बँकेमध्ये व्यवहार केलेला नाही आहे, ते बँक खातं आपलं बंद झालेलं आहे पण तेच बँक खातं त्यांनी फॉर्म भरताना दिलेलं आहे पण त्यांचा फॉर्म जो आहे तो मात्र अप्रूव्ह झालेला आहे। मग आता काय होणार? तर मित्र तुमचं जर जे तुम्ही फॉर्म भरताना बँक खातं दिलेलं आहे
ते बँक खातं जर बंद असेल तर तुमचं ते बंद असलेलं बँक खातं तर डीबीटी लिंक नसणारच आहे, एनपीसीआय मॅपिंग नसणारच आहे, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। आणि जर तुमचं दुसरं कोणतं अकाउंट एनपीसीआय मॅपिंग डीबीटी लिंक दाखवत असेल तर मात्र तुम्हाला पैसे येऊ शकतात। पण जर तुमचं दुसरं कोणतंही अकाउंट डीबीटी लिंक नाही आहे आणि तुम्ही फॉर्म भरताना जे अकाउंट नंबर दिलेला आहे तो बंद आहे, जे खातं आहे ते बंद केलेलं आहे बँकेने, तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत, तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाहीत। तर त्यांच्यासाठी नेमका काय उपाय आहे? तर त्यांच्यासाठी सध्या काहीही उपाय नाही आहे, कारण त्यांचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह झालेला आहे, त्यामुळे त्यांना एडिट ऑप्शन येणार नाही आहे। एडिट ऑप्शन येत नसल्यामुळे त्यांना फॉर्म देखील दुरुस्त करता येत नाहीये, कारण ऑलरेडी त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाल्यामुळे एडिट ऑप्शन त्यांना मिळणार नाही, मिळण्याचं कारणच नाहीये। आता दुसरा त्यासाठी उपाय काय आहे? तर तुम्ही त्यासाठी तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन संपर्क करू शकता की मी फॉर्म भरलेला आहे, माझा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, पण फॉर्म भरताना मी जे बँक खातं दिलेलं आहे ते माझं बँक खातं बंद झालेलं आहे, त्यामुळे मला बँक खातं चेंज करायचं आहे, तर मी कसं करू? या संदर्भात तुम्ही तहसील कार्यालयामध्ये विचारू शकता। त्या संदर्भात त्यांच्याकडून काय माहिती मिळते पहा। अन्यथा मित्र हो, 17 तारखेला हप्ता वितरित केल्यानंतर, पैसे वितरित केल्यानंतर साधारण 7 ते 8 दिवसानंतर शासनाच्या देखील लक्षात येईल, अधिकाऱ्यांच्या देखील लक्षात येईल की ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत, कारण त्यांचं बँक खातं बंद आहे किंवा त्यांचं बँक खातं डीबीटी किंवा एनपीसीआय मॅपिंग नाही आहे, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत। तर अशा लाभार्थ्यांचे अप्रूव्ह झालेले अर्ज जे आहेत तर त्यांच्यासाठी वेगळा पर्याय शासनाकडून दिला जाईल। आता त्या संदर्भात जे काही नवीन अपडेट येईल, जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की आपल्यापर्यंत पोहोचू। पण सध्या तरी मित्र हो, आपला जर फॉर्म अप्रूव्ह झालेला असेल आणि आपण फॉर्म भरताना बंद असलेल्या बँकेचा खाते क्रमांक दिलेला असेल तर मात्र आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत, कारण तुमचं बँक खातं हे बंद आहे। तुमचं बँक खातं बंद असल्यामुळे ते डीबीटी लिंक नसणार आहे। फक्त तुमचं जर दुसरं बँक खातं डीबीटी लिंक असं दाखवत असेल तर मात्र त्या बँकेमध्ये तुमचे पैसे जे आहेत ते जमा होऊ शकतात। तर मित्र हो, अशा प्रकारे बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता की आमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे पण आमचं बँक खातं जे आहे ते डीबीटी लिंक नाही आहे। तर काही जणांचा प्रश्न होता की आमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे पण आमचं बँक खातं जे आम्ही दिलेलं आहे ते बँक खातं डीबीटी लिंक दाखवत नाहीये, तर दुसरंच दाखवत आहे। आणि तिसरा जो प्रश्न होता तो म्हणजे आमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे पण आम्ही दिलेलं बँक खातं ते बंद आहे। तर या सगळ्यांसाठी मित्रो ही होती महत्त्वाची आणि उपयुक्त अशी माहिती ही अपडेट आपल्या इतर माता भगिनींपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका। पुढील नवीन माहितीसाठी, नवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती, नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। मित्रो, या व्यतिरिक्त आपल्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर ते मला व्हॉट्सअपवरती किंवा टेलिग्रामवरती विचारू शकता। व्हॉट्सअप व टेलिग्रामची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।